माझ्या प्रिय बहिणीचे असुरिकेचे प्राण त्यांनी घेतले तरी मी शांत बसू? खरा मारेकरी आपल्या पक्षातलाही नाही आणि महिषासुराचाही नाही. दोन्ही बाजूंमध्ये अविश्वास निर्माण झाला तर त्याचा फायदा तिसराच कोणीतरी घेणार आहे. परंतु देवी, हे सगळं करून नक्की कोणाचा फायदा आहे? आपल्याला त्या व्यक्तीला लवकरात लवकर शोधून काढायला हवं. मी आणि रायबा जरा बाहेर गावी चाललोय. घराकडे जरा लक्ष ठेव. तुम्ही काय बी चिंता करू नका, मी आहे नव. भाऊजी, आम्ही स्वयंपाकाचं बघतो, तुम्ही इथं बसा. होय. चल, मी बी येते. चल. हीच ती वेळ. काय रे सदा, काय झालं? खोकतोस कशा पायी? माहित नाही ग, गरगरल्यासारखं झालं. काहीतरी विचित्र जाणवलं, पण काही तेच माहित नाही. अरे काय नाही, ऊन लागलं असेल म्हणून होतंय असं. तू जरा बस, आराम कर. मी आणि सकू जेवणाचं बघतो, मग आपण एकत्र जेऊया. बस. आता खरा खेळ सुरू होणार. केली या भुजंगने डसायला सुरुवात केली. भुजंग आहे म्या भुजंग, आणि एकदा का भुजंग डसला का समोरचा तिथंच. असुर नरेश, आपण ठीक आहात ना? नाही सम्राज्ञी, नाही. माझी प्राण प्रिय लाडकी बहीण माझी असुरिका माझ्यापासून हिरावली गेली आहे. आजवर आम्ही अनेक वार सहन केले, परंतु हा वार हा प्रत्यक्ष आमच्या हृदयावर झालाय. याचा व्रण कधीही पुसला जाणार नाही, कधीही. असुर नरेश, आमचाही विश्वास बसत नाहीये. तुळजा किंवा तिच्या आसपासचं असं कुणी काही करेल असं वाटलंच नव्हतं. कारण एका मनुष्याबद्दल ती एवढा राग करणं अशक्य आहे, आणि मनुष्यांना इजा न करणं हाच तर तिचा धर्म आहे. मग हे कसं घडलं सम्राटे? हे कसं घडलं? आणि त्याहून महत्वाचा प्रश्न असा आहे की असुरिकाचा निष्प्राण देह हा इथे कुणी आणला? काहीच माहिती नाही, परंतु हा असुरिकाचं कलेवर आपल्या राजमहालाच्या द्वारापाशी कुणीतरी आणून ठेवलं होतं. हे केवळ कुणीतरी आणून ठेवलं नव्हतं, तर उघड उघड आव्हान दिलं होतं. असुर नरेश, तो केवळ मृतदेह नव्हता, तर आपल्या क्रोधाला चिथावणी देणारा संदेश होता. हाच तो खंजीर आहे ज्याने असुरिकाचा प्राण घेतला. आणि अशी शस्त्र केवळ आणि केवळ तुळजाच्या शस्त्रगारात असतात. याचा अर्थ उघड आहे सम्राज्ञी. असुरिकेची हत्या तुळजाच्या सैन्यापैकी कोणीतरी किंवा प्रत्यक्ष तुळजाने केली आहे. असुरिकेला आम्ही शब्द दिला होता, तिच्या केसाला धक्का लागला
तरी ते कृत्य करणाऱ्याचा समूळ विनाश आम्ही करू. आता तो शब्द पाळण्याची वेळ आली आहे. असुरिकाच्या हत्येचा प्रतिशोध केवळ रक्ताने घेऊ आम्ही. तिची हत्या करणारा कोणीही असो, आता आम्ही त्याला जिवंत सोडणार नाही. म्हणजे नेमकं काय करणार आहात असू नरेश आपण? तुळजावर प्रहार. अशक्य, अशक्य आहे असुर नरेश. कारण दिष्टस्तंभ राख होईपर्यंत आपण कोणतंही युद्ध छेडू शकत नाही. आणि हा नियम आपल्याला सुद्धा माहित आहे. सम्राज्ञी, युद्धाला नियम असतात, बंधनं असतात, धर्म असतो. परंतु प्रतिशोधाला कोणताही नियम नाही, बंधन नाहीत, धर्म नाही. हे युद्ध नाही, हा आमचा प्रतिशोध आहे. आम्ही तुळजावर प्रहार करणार. अकस्मात प्रहार, प्रतिशोधाचा प्रहार. याला नीती नसेल, नियम नसेल, त्यामध्ये असेल केवळ विध्वंस. आणि यातून निर्माण होईल केवळ विनाश. देवी तुळजाई, आमच्या घरात अन्नाची कधी कमी पडू देऊ नका. अरे भिक्या, काय रे हे? देवाचं नाव घ्यायच्या आधीच घास घशात गेलावी. अगं आय, भूक लागली होती आणि मला उशीर बी होतोय. कशाला उशीर होतोय? अगं आई, आज गावाबाहेर साईपाटाचा डाव आहे ना आज. आता तो डाव उपयोग कमी कर आणि जरा घरच्या कामधंद्याकडे लक्ष दे. जेवा जेवा जेवा. अरे काय केलं हे? अगं काय मिरच्या घातल्यास का काय? अगं भाजी आहे की निखारा? अगं माझी जीभ भाजून निघाले. तिखट जरा जास्तच पडलं वाटतं. अगं जरा, अगं अर्ध्या गावाचा सगळा मसाला ह्यात पडलाय. अगं बघते का माझ्याकडे पाणी आण ना. तिथंच तर आहे. काय रे सुधा, घास का थांबवलास? सदा, अरे काय झालं? सदानंदा, जर तू ही तिखट भाजी खाल्लीस तर उद्या तुला त्रास होईल. आता मला सांग, तू आजारी पडलास तर शेतातली कामं कोण करणार? उभं पीक वाया जाईल र. आणि पीक गेलं तर वर्षभराची मेहनत मातीमोल होईल. तर सगळं संपून जाईल र. नाही. अरे ताट कलाम केलंस? नाही, मला जेवायचं नाही. भाऊजी, तब्येत बरी नाही आहे काय? नाही, मला जेवायचं नाही. अरे पण का? पिका म्हणला ना, भाजीलाही तिखट आहे आणि मला तिखट भात हे तुला ठाव नाही होय. म्या ही भाजी खाल्ली आणि मला त्रास झाला तर? अरे त्या भिक्याचं काय ऐकतोयस? त्याला तसं बी सगळं तिखटच लागते. म्या खाऊन बघितली, भाजी एवढी बी तिखट नाही. खा तू. नाही नाही, समजा मला रात्रभर पोटदुखी झाली तर उद्या शेतात म्या नाही जाऊ शकलो तर? पीक उभा आहे अजून, 2 दिवस उशीर झाला आणि पाऊस आला तर समजा पीक खराब होऊन जाईल. परत कर्ज घ्यावं लागलं तर? नाही नाही नाही, म्या ही भाजी खाणारच नाही. भाऊजी, तुम्ही जरा जास्तच विचार करताय. अहो, अजून काय बी घडलं नाही आणि जे घडणार आहे त्याची अजून काय बी खात्री नाही. आणि त्याची चिंता कशा पायी करताय? तुम्हासनी बोलायचं सोपं वाटतंय कारण तुमच्यावर अजून जबाबदारी नाही. शेत उभा आहे नव,
ते माझ्या जीवावर आहे. घर चालतंय ना तर त्या पिकावर चालतंय. उद्या जर काही बी नसलं तर त्याची झळ मला लागणार आहे, तुम्हासनी नाही. तुम्हासनी नाही कळणार. एका शेतकऱ्याची चिंता तुम्हासनी नाही कळणार. रात्रंदिवस राबायचं, घाम गाळून पीक उभा करायचं. आणि जर ह्या पिकाचं उद्या काय बरं वाईट झालं तर एका क्षणात सगळी मेहनत वाया गेली तर ही शेतकऱ्याची चिंता तुम्हासनी नाही कळणार. अरे सदा, अशी नसती चिंता लावून घेऊन कसं चालेल? आणि जे घडलंच नाही त्याचा विचार करून काय उपयोग? तुळजाईवर विश्वास ठेव, हा समजा ठीक होईल. तू बस जेवायला. नाही, मला जेवायचं. आणि मला कुणी बी काय बी शिकवायला जायचं नाही. मी कुणाचं काय बी ऐकून घेणार नाही. अरे सध्या हा भाऊजी. जाऊ दे त्याला. लई दिवसांनी घरी आलाय, शेतीपासून पण लांब आहे. आता शेताची चिंता मनात घर करून बसली असेल. 2 दिवसांनी शांत होईल. तुळजाई करून तसंच हवं. जेवा. पण ही फक्त शेतीची चिंता वाटत नाही. भाऊजी आज जरा वेगळंच वागत होते. त्यांच्या असं वागण्याचं काय कारण असेल का? देवी, तुम्ही अचानक असे गंभीर का झाला? ती शक्ती तिने पुढचा विकार सदानंदावर सोडला. विकार? कोणता विकार? चिंता. परंतु देवी, भय आणि चिंता हे दोन्ही सारखेच विकार नाहीत का? दोन्ही मनुष्याला अस्वस्थ करतात. नाही पद्मा, भय आणि चिंता सारखे असले तरी त्यांचं स्वरूप वेगळं असतं. भय अशा गोष्टींचं देखील असू शकतं ज्या प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. परंतु चिंता नेहमी अशा गोष्टींची असते जी घडण्याची शक्यता असते. आज सदानंदाने अण्णाबद्दल जी चिंता व्यक्त केली ती केवळ सुरुवात आहे. जर हा विकार वाढत गेला तर त्याचं रूप अधिक भयावह होईल. मग देवी, हा विकार पूर्णपणे नष्ट नाही करता येणार का? मर्यादित चिंता माणसाला जागरूक ठेवते. ती त्याला जबाबदारीची जाणीव करून देते. परंतु चिंता जेव्हा विवेकावर राज्य करू लागते तेव्हाच ती विकार बनते. या सृष्टीतील प्रत्येक भावनेचा एक हेतू आहे. भय, चिंता, क्रोध हे सर्व माणसाच्या रक्षणासाठी निर्माण झाले आहे. परंतु कोणतीही भावना तिची मर्यादा ओलांडते तेव्हा ती सामर्थ्य राहत नाही, ती विनाशाचं कारण बनते. जोपर्यंत हा विकार त्याच्या मर्यादेच्या पलीकडे जात नाही तोपर्यंत आम्ही त्याचं दमन करू शकत नाही. मात्र तोवर आपल्याला खूप सावध राहावं लागणार. सदानंदवर लक्ष ठेवावं लागणार. आणि त्यात आणखी एक संकट आपल्या समोर उभं आहे. असुरिकेच्या मृत्यूचा उपयोग करून कोणीतरी मोठा डाव रचलाय. त्याचा उद्देश केवळ एका व्यक्तीचा अंत करणं नव्हतं, तर 2 बाजूंमध्ये अविश्वास निर्माण करणं होता. आणि आता महिषासुराची याच्यावर काहीतरी प्रतिक्रिया नक्कीच असणार. निश्चितच. असुरिकेच्या मृत्यूकडे तो केवळ वैयक्तिक दुःख म्हणून पाहणार नाही, तो त्यामागचं सत्य शोधण्याचा देखील प्रयत्न करेल.
जोपर्यंत सत्य त्याच्यापर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत त्याच्या प्रत्येक कृतीवर त्याच्या वेदनेचा आणि त्याच्या क्रोधाचा प्रभाव असेल. आणि म्हणूनच आपल्याला प्रत्येक पाऊल अत्यंत विचारपूर्वक उचलावं लागेल. देवी, माझ्याकडे एक मार्ग आहे. असा मार्ग ज्यामुळे महिषासुराच्या कुठल्याही संभाव्य हालचालींमुळे आपल्यामध्ये संघर्ष निर्माण होणार नाही. तुझ्या मनात नेमकं काय पद्मा? देवी, तुम्ही आता फक्त बघा त्या सदानंदच्या आयुष्यातील आनंद हळूहळू कसा संपत जातो ते. पुढच्या 3 दिवसात चिंता त्याच्या मनात अशी काय रुजल की ती त्याला क्षणभरही स्वस्थ बसू देणार नाही. आणि मग एकदा का चिंता त्याच्या मनात वाढत गेली की आधी हे गाव आणि मग अख्ख्या जगात पसरल. असं तुला मागच्या 2 वेळी सुद्धा वाटलं होतं, पण प्रत्येक वेळी तुळजा तुझ्या मार्गात उभी राहिली. दरवेळी तू विकाराचं बीज पेरलंस आणि ते आपोआप वाढत राहील याची अपेक्षा करत राहिलास. तीच तुझी सर्वात मोठी चूक होती. यावेळी ती चूक पुन्हा होता कामा नये. म्हणजे मी काय करू देवी? सगळं मीच सांगायचं तुला? तू मनुष्य आहेस. मनुष्याच्या आयुष्याची जाण तुला अधिक आहे. सदानंद एक शेतकरी आहे. त्याच्या आयुष्यात अशी कोणती संकट निर्माण करता येतील ज्यामुळे त्याची चिंता दिवसेंदिवस वाढत जाईल ह्याचा विचार कर. विकार पेरणं पुरेसं नाही तर त्याला वाढवणंही तितकंच आवश्यक आहे. समजलं. म्हणजे चिंतेला रोज खतपाणी घालायचं. जोवर चिंता त्याच्या मनाचा ताबा घेत नाही तोवर थांबायचं नाही. यावेळी तुझा प्रत्येक डाव विचारपूर्वक असला पाहिजे. हा विकार अपयशी ठरला तर पुढचा मार्ग अधिक कठीण होईल. या येळी तुळजाला उशीरच होईल. हा वार जखम करून गेलाच पाहिजे. 2 विकार मूळ धरू शकले नाही, परंतु चिंता अपयशी ठरता कामा नये. चिंतेने विजय मिळवलाच पाहिजे, कारण ती यशस्वी झाली तर उरलेले विकारही सहज रुजतील आणि चातुर्मास कधीच सुरू होणार नाही. आणि जर तुळजा पुन्हा माझ्या मार्गात उभी राहिली तर त्या व्यक्तीने दिलेल्या या पेटीतल्या अस्त्राचा वापर करून तुळजाचं भवितव्य बदलायची ताकद आहे माझ्याकडे. हे आहे तुळजेचं गाव तुळजापूर. आणि उद्या सूर्योदयापूर्वी इथून आपण चहूबाजूनी या गावावर अचानक आक्रमण करणार आहोत. सगळी सिद्धता करा. असुर सैन्य आणि शस्त्रसाठा यामध्ये कोणतीही कमतरता राहता कामा नये. असुर नरेश असा अचानक हल्ला? आपण युद्धाचे नेम मोडणार आहोत. असिलोमा, ज्यांनी माझ्या इतक्या असुरांचा बळी घेतलाय त्यांच्यासाठी आता कोणतीही नीती आणि कोणताही नियम नाही. आणि माझ्या असुरिकेचे प्राण घेतल्यानंतर कर्म धर्म यांना माझ्या आयुष्यात स्थान नाही.
महिषासुरा, हे मी काय ऐकतोय? जे ऐकलं ते सत्य आहे दैत्यगुरु. माझा निर्णय झालाय. सूर्योदयापूर्वी आम्ही तुळजापूरवर आक्रमण करणार आहोत आणि कृपा करून यावेळी तुम्ही आम्हाला थांबवायचं नाही. दिष्टस्तंभाचं काय? त्याची राख होण्याच्या अगोदर युद्धात प्रारंभ करण्यात मनाई आहे, हे माहीत आहे ना तुला? दैत्यगुरु, मी युद्ध छेडणार नाही. हे छुपा आक्रमण आहे. तुळजेच्या गावावर, तिच्या प्रासादावर. आणि दैत्यगुरु, यापूर्वीही आपण हा मार्ग अवलंबला होता आणि त्यावेळेला तुळजा गाव सोडून पळून गेली होती. कारण त्यावेळी ती तयार नव्हती. पण आता परिस्थिती बदललेली आहे. तिनं जगदंबेचं स्वरूप धारण केलेलं आहे आणि तुझ्या वधासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट तिनं सिद्ध केलेली आहे. आणि अशा वेळी तिच्यावर आक्रमण करून युद्धाचं आवाहन करणं म्हणजे आपल्या स्वतःच्या मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखं आहे. मग काय करू दैत्यगुरु? तुम्ही सांगा, मी काय करू? माझ्या प्रिय बहिणीचे, असुरिकेचे प्राण त्यांनी घेतले तरी मी शांत बसू? महिषासुरा, तूच म्हणाला होतास ना की सूड घेणं हे माझं अंतिम ध्येय नाही म्हणून. असुरिकेला पुन्हा जीवनदान देणं हे तुझं ध्येय आहे ना? मग एका क्षणाच्या क्रोधासाठी तू तुझं ध्येय का विसरतोय? क्रोधाच्या आहारी गेलास तर समोर ध्येय असलं तरी तुला कधीही गाठता येणार नाही. मी माझं ध्येय पूर्ण करणार आहे दैत्यगुरु. मी असुरिकेलाही जिवंत करणार आहे. पण त्यापूर्वी माझ्या हृदयात लागलेली ही आग, ती त्या तुळजालाही जाणवायला हवी. प्रियजनांना गमावण्याचं दुःख जे माझ्या हृदयात सलत आहे ते तिच्याही हृदयात सलायला हवं. दैत्यगुरु, माझं आक्रमण हे तिच्या गावावर नसेल, ते तिच्या मनावर असेल. तिच्या डोळ्यात देखत जेव्हा तिचा गाव बेचिराख होईल, तिचे प्रिय भक्तजन तडफडून उद्ध्वस्त होतील, तेव्हा तेव्हा दैत्यगुरु, माझा सूडाग्नी शांत होईल. होय, एवढ्या दिवस म्या फकस्त बी पेरलं. आता त्याला खत पाणी बी म्याच घालणार. तावाच तर चिंता त्याच्या मनाचा ताबा घेईल. वार वा, काय शेत भरलंय. शेतकऱ्याचं सुख बी हितच आणि दुःख बी हितच. शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू, त्याला एकदा कामाला लावलं का सदानंदचं काळीज रोज तुटत राहील. आणि चिंता, चिंता त्याला जिवंतपणे खाईल.
जावा मनसोक्त धाव मारा. आजपासनं हे समद शेत तुमचं. जावा. खावा खावा पोट फुटूस तर खावा. समद शेत संपून टाका. खावा समद शेत खावा. आता बघू त्या सदानंदची चिंता कशी वाढत नाही ते. वार वा अरे ह्योच तर खेळ आहे. आता कर म्हणावं शेती. अरे डोळ्या दिकत समद पीक गायब झालं. भुजंग आहे मैं भुजंग. एकदा का हा भुजंग टसला समोरचा तिथंच. भुजंगा, शेतकऱ्याच्या शत्रूची साथ देऊन त्याचं अन्न हिरावून घेण्याचा प्रयत्न करतोयस. परंतु एक गोष्ट विसरलास. शेतकऱ्यांचा शत्रू जितका प्रबळ असतो तितकाच त्याचा मित्र देखील निसर्गाने निर्माण केलेला असतो. जिथे संतुलन बिघडतं तिथे सृष्टी स्वतः ते पुन्हा प्रस्थापित करते. हो काय प्रकार आहे. अरे काय थांबा. आज पुढे चाललाय. अरे थांबा की यार समजा शेत खावा. अरे कुठे चाललं तुम्ही. अरे थांबा. अगं बाबू केवढा मोठा नाग. यार माझ्या मागे लागू नकस. अरे म्या तुझा सखा आहे. तू बी भुजंग म्या बी भुजंग. वाचवा. तू नाग माझ्या मागे लागला. अरे वाचवा. अरे नाग मला खाऊन टाकल. जो अन्नावर आघात करतो त्याला निसर्गच उत्तर देतो. कारण अन्नाचं रक्षण करणं हा सृष्टी धर्मच आहे.